पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव अंतर्गत येणाऱ्या मुखेकरवाडी, खंडोबा नगर आणि भिल्ल वस्ती या ठिकाणी टँकर सुरू करावेत आणि कोरडगाव येथील कामगार तलाठी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे यासाठी कोरडगाव येथील टायगर फोर्सच्या वतीने 3 तासांचे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव अंतर्गत येणाऱ्या मुखेकरवाडी, खंडोबा नगर आणि भिल्ल वस्ती आदी ठिकाणी तातडीने टँकर सुरू करावं, तसेच कोरडगाव येथील कामगार तलाठी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत सुरू करावं, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू झालेल्या अर्धवट बंधाऱ्याचं काम पूर्ण करावं आदी मागण्यांसाठी मंगळवारी कोरडगाव इथं भारतीय टायगर फोर्सच्या वतीनं सुमारे 3 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी डोक्यावर मोकळे हंडे घेतले होते आणि अधिकारी यांनी जर या ठिकाणी काम केलं असतं आणि जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट जर शासनाने सादर केला असता तर हा तालुका दुष्काळग्रस्त संपूर्ण तालुका जाहीर झाला असता। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जेवढे अधिकारी जबाबदार आहेत तेवढेच या दुष्काळाच्या पासून लांब ठेवण्यासाठी या ठिकाणी नेते आणि पुढारी देखील तितकेच जबाबदार आहेत। कारण पुढाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दुष्काळाच्या झळा लागत नाहीत, कारण त्यांची गाडी एसी असते आणि एसी गाडीमध्ये किती ऊन पडतं आणि किती त्याचा त्रास होतो त्यांना कळत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या एसी गाडीतून कधी पुढारी बाहेर येतोय का, त्या एसी गाडीतून कधी अधिकारी बाहेर जाणार आहे का, आमच्या बांधावरती जाणार आहे का, आमच्या शेतावरती जाणार आहे का, शेतामध्ये काय नुकसान झालंय पाहणार आहे का। आणि म्हणून हे नुकसान झालेलं आहे ते शेतकरी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष तथा कोरडगावचे उपसरपंच भोरू मस्के यांनी केलं। टायगर फोर्सचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण, राजेंद्र देवढे, बाळासाहेब आव्हाड यांनी मागण्या मांडत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। मागण्या तातडीनं मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला गेला। 3 वर्ष झाले म्हणे, मला परवा समजलं आमचे रवींद्र मस्के आले, 3 वर्ष झाले दवाखान्याची इमारत बांधून आहे। अरे का उद्घाटन केलं नाही? एका कुठल्या तरी टपरीमध्ये म्हणे आरोग्य आणि ते सगळे कर्मचारी एका टपरीत बसतात, काय करायचं त्या इमारतीचं? 3 वर्षापासून जर ती बंदिस्त अवस्थेमध्ये असेल तर काय का उद्घाटन केलं नाही? कुठे गेले लोकप्रतिनिधी? मोठ्या प्रमाणामध्ये 4थं वर्ष आहे दुष्काळाचं, प्रत्येक वर्षी हे सांगावं लागतं मागचं वर्ष बरं होतं। इथं होरपळून निघाला आमचा जगाचा पोशिंदा म्हटलं गेलं, शेतकऱ्याला होरपळून प्यायला पाणी नाही। इथं टँकरची मागणी केली, तुम्ही मागणी केल्यानंतर टँकर सुरू झाले म्हणजे आता ते अधिकारी आले ते सांगणार आहेत टँकर सुरू झाले। आता तुम्ही मागणी केल्यानंतर किती दिवसापासून हा प्रस्ताव टाकले? या प्रसंगी मंडल अधिकारी सारिका वांढेकर आणि नायब तहसीलदार RM ससाणे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात कळसपिंपरीचे सरपंच अनिल पवार, राजेंद्र देवढे, कुमार फुंदे आणि शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। की बँकांच्या दारात जी वागणूक मिळते शेतकऱ्याला शिपायासारखी, आणि या देशातून राजरोज फरार झालेला विजय मल्ल्या त्याच्याकडे हजारो कोटीची थकबाकी, त्याला इथून सुखरूप पळून जाऊन दिलं जातं आणि शेतकऱ्याला मात्र वंचित ठेवलं जातं। आपण एक मागणी करणार आहोत की आमच्या जमिनीचा जे मूल्यांकन आहे, सध्या आपण पाहतोय की आपल्याकडे जिरं जमिनीला पण 7-8 लाखापासून भाव आहेत। जशी जमीन असेल तशी त्याची प्रतवारी असेल तसे त्याचे भाव वाढतात। काही जमिनीचं मूल्यांकन 10 लाख आहे, काही 15 लाख आहे। जे बाजार भावाचं मूल्यांकन आहे ते मूल्यांकन ग्राह्य धरून मूल्यांकनाच्या 80% कोणतंही कारण न देता रोख पैसे आम्हाला 5 रुपये पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।